नमस्कार. माय मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वीच्या सुलभ भारती या पाठ्यपुस्तकातील 11वी कविता लेख चे वाचन, स्पष्टीकरण व प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. लेख या शब्दावरूनच तुम्हाला या कवितेमध्ये काय आहे ते लक्षात आले असेल. लेख म्हणजे मुलगी. ही कविता लिहिलेली आहे कवयित्री अस्मिता जोगदंड चांदणे यांनी. यांचा जन्म 1984 मध्ये झाला. यांची काही पुस्तके प्रसिद्ध आहेत. कविता संग्रह, अस्मिता, स्वाक्षरी, वेदनांचे भार, वलय, भूमी, माय मातीचं लिंपण, काट्यातून उडती पंख हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहे. या कवितेमध्ये कवयित्रीने लेक घरात वावरते तेव्हा सगळे घर हसरे असते, प्रसन्न असते, बोलके होते. तिच्या हसण्या रुसण्याने घराला घरपण राहते या भावना मांडलेल्या आहेत. लेकीच्या निरागसपणाचे सुंदर वर्णन प्रस्तुत कवितेत कवयित्री अस्मिता जोगदंड यांनी केलेले आहे. चला तर मग आपण पाहूया कविता लेक. लेक तांबड कुंदन, लेक हिरव गोंदण, लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन. मुलांनो, इथे कवयित्री अस्मिता जोगदंड यांनी लेकीला विविध उपमा दिल्या आहेत की लेक ही तांबड कुंदन आहे. तांबड म्हणजे लालसर. लेक हिरवं गोंदण आहे. लेक झाडाची पालवी आणि लेक हाडाचं चंदन सुद्धा आहे. मुलांनो, गोंदण पूर्वीच्या काळी स्त्रिया हिरव्या रंगाने गोंदण गोंदवून घ्यायच्या. जे आज तुम्ही टॅटू म्हणतात तेच हे गोंदण, जे पूर्वी फक्त हिरव्या रंगाचं असायचं. लेक झाडाची पालवी. झाडाची पालवी असं का म्हटलेलं आहे? झाडाची पालवी म्हणजे नवचैतन्य. तर लेकीला दिलेली ही उपमा आहे. आणि लेक हाडाचं चंदन. मुलांनो, चंदनाचा गुणधर्म आहे सुगंधी करणे. तर लेक हाडाचं चंदन आहे म्हणजे मुळातच तिचं अस्तित्व, तिचं सहवास सुद्धा चंदनासारखा सुगंधित आहे असं इथे कवयित्रीला म्हणायचं आहे. लेक असता मनाची सारी काळजी मिटते, लेक असता घराची रोजच समयी पेटते. कवयित्री या ओळींमध्ये म्हणतायत की लेक जेव्हा घरात असते तेव्हा मनाची सगळी काळजी मिटते. लेक जेव्हा घरात असते तेव्हा तिच्या असण्याचा संस्कारांशी संबंध इथे कवयित्रीने जोडलेला आहे. कवयित्री म्हणतात की लेक जेव्हा घरात असते तेव्हा ती घराचे सगळे संस्कार सांभाळते. एक संस्कार घराला लावत असते, घराला देत असते. की लेक जेव्हा घरात असते तेव्हा घराची रोज समई सुद्धा पेटते. पुढील कडवं आहे, लेक नसता घरात आस लागते उरास, वेळ जागीच थांबते आणि मनही उदास. कवयित्री या कवितेत म्हणतात की लेक घरात नसते तेव्हा काय होते? तर लेक जेव्हा घरात नसते तेव्हा त्यांच्या उरास आस लागते. उर म्हणजे हृदय, की लेक कधी घरी येईल याची आस मनामध्ये लागते. वेळ अगदी जागीच थांबल्यासारखी वाटते आणि मनही उदास होते असे कवयित्री या कवितेमध्ये, या ओळींमध्ये आपल्याला सांगतात. अशी चिमणी बोलकी साऱ्या घरात हसते, थोडे रागावले तर मग रुसून बसते. कवयित्री म्हणतात की लेक ही चिमणी सारखी आहे. चिमणी जशी सतत चिवचिवत असते, सगळ्या घरभर बागडत असते. चिमणी म्हणजे नाजूकसा छोटासा पक्षी आहे. तर लेकीला त्यांनी ही दिलेली उपमा आहे चिमणीची, की बोलकी चिमणी. जशी चिमणी चिवचिवत असते तशी लेक सुद्धा सतत बोलत असते आणि तिच्या असण्याने, बोलण्याने घरामध्ये प्रसन्न वातावरण राहतं असे ते या कडव्यामध्ये म्हणत आहे. आणि थोडेही रागावले तर मग मात्र ही लेक मात्र रुसून बसते असे त्या म्हणतात. मग पुढे त्या म्हणतात की सारे जगही रुसले तरी पर्वा करू नये, पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये. की त्या म्हणतात की सगळे जग रुसले तरीही पर्वा करू नये, परंतु आपली पाकळी म्हणजेच आपली लेक कधी कधी रुसू नये असे या ओळीमध्ये त्या भावना व्यक्त करतात. पुढे त्या म्हणतात, फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा.
कवयित्री इथे थोडक्यात लेकीला आशा म्हणत आहेत, की सकाळची आशा म्हणजे नवी उमेद त्या लेकीला म्हणत आहेत. त्या म्हणतात, की लेकीला निसर्गाची भाषा कळते. म्हणजे अगदी काही बोललं न बोललं तरी लेकीला आपल्या मनातील सगळं काही कळतं आणि रात्रीला जशी सकाळची आशा असते, म्हणजे एखाद्या निराशेमध्ये आशेचा किरण म्हणजेच लेक असं कवयित्रींनी या कवितेमध्ये म्हटलेलं आहे. चला तर मग आता आपण पाहूया या कवितेचा स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, खालील प्रश्नांची 1 ते 2 वाक्यात उत्तरे लिहा. अ. लेक घरात नसताना कवयित्रीची अवस्था कशी होते? उत्तर. लेक घरात नसताना कवयित्रीचे मन उदास होते. आ. कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी का म्हटले आहे? उत्तर. लेक चिमणीप्रमाणे सतत चिवचिवत असते, म्हणजेच सतत बोलत असते, हसत असते, म्हणून कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी म्हटले आहे. ई. कवितेतील लेक केव्हा रुसून बसते? उत्तर. कवितेतील लेक थोडे जरी रागावले तरी रुसून बसते. प्रश्न दुसरा आहे, आकृती पूर्ण करा. अ. कवयित्रीला जाणवलेली लेकीची विविध रूपे. तांबडं कुंदन, हिरवं गोंदण, हाडाचं चंदन, झाडाची पालवी, बोलकी चिमणी आणि पाकळी. पुढची आकृती आहे, लेक घरात असल्याचे कवयित्रीला जाणवणारे फायदे. ते फायदे आहेत, मनाची काळजी मिटते, घरात रोज समई पेटते, साऱ्या घरात हसते, घर आनंदी राहते, तिला निसर्गाची भाषा कळते. खेळूया शब्दांशी. अ. कवितेतील शेवट समान असणारे शब्द लिहा, म्हणजेच यमकसाधित शब्द. उदाहरणार्थ कुंदन, गोंदण. मुलांनो, या दोनही शब्दांचा अंत समान आहे. कुंदन, गोंदण. तसेच आता पुढचे शब्द आहेत, कुंदन, चंदन. मनाची, घराची. मिटते, पेटते. उरास, उदास. हसते, बसते. भाषा आणि आशा. तर आज आपण इयत्ता 7वीच्या सुलभ भारती या पाठ्यपुस्तकातील 11वी कविता लेक, तिचे वाचन केले, तिचे स्पष्टीकरण पाहिले आणि या कवितेची प्रश्न उत्तरे सुद्धा आपण पाहिली. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.